सागर मंदिरचं कुडाळकर, मी सोहम विभा कुडाळकर, मी युवराज प्रवीण पाटील. आमचे मार्गदर्शक आहे श्री PS पाटील सर. थीम समृद्ध भारत. मुख्य क्षेत्र 1 स्वास्थ्य आणि कल्याण. 2 स्थानिक सामुदायिक समस्या. लेड इनोव्हेशन. शीर्षक सार्वजनिक शौचालयाद्वारे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे आणि यासाठी उपाययोजना करणे. आम्ही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी होतो तेव्हा आम्हाला हे ठिकाण खूप घाण दिसते, म्हणून आम्ही ठिकाणी जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी जातो त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांमध्ये किंवा स्वच्छतागृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि घाण याचे साम्राज्य आपल्याला दिसून येते. ही सार्वजनिक ठिकाणी म्हणजे सरकारी दवाखाने, शाळा, सरकारी कार्यालय, बस स्टँड, रेल्वे स्टेशन इत्यादी या ठिकाणी स्वच्छतागृहाचा वापर होतो, परंतु स्वच्छता ठेवण्यास मर्यादा पडतात. परिणामी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते, तसेच रोगराईस आमंत्रण मिळते. म्हणून यावर उपाय करण्याची आवश्यकता आहे. कारणे स्वच्छतेचे विषयी जागृतीचा अभाव असणे. 2 संसाधनांचा योग्य वापर न करणे. 3 सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी. 4 पाणी किंवा वीज इत्यादी मुबलक प्रमाणात नसणे. परिणाम 1 रोगराई मोठ्या प्रमाणात पसरते. 2 दुर्गंधी पसरते, त्यामुळे रोगकर्त्यांना त्रास होतो. 3 देशाचा एकदरीय दर्जा घसरतो. समस्या व समाधान. 1 समस्या समाधान करण्यासाठी प्रथम सर्व नागरिकांनी जागृत करणे आवश्यक आहे. 2 अशी व्यवस्था हवी की स्वच्छतेत पाणी वापरता व्हावा, उदाहरणार्थ ऑटोमॅटिक फ्लशिंग टेक्निक. 3 त्यासाठी आवश्यक सेन्सर बसवण्याची व्यवस्था असावी. 4 म्हणजे स्वच्छतागृह वापर केल्यानंतर पाणी टाकल्याशिवाय बाहेर न पडता येणे किंवा अलार्म वाजणे इत्यादी. 5 याची नोंद प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही जी समस्या निवडली यामध्ये काही व्यक्ती शौचालयात गेल्यानंतर पाणी टाकत नाही, म्हणून या मॉडेल आहे ऑटोमॅटिक फ्लशिंग फॉर टॉयलेट. यामध्ये इथे व्यक्तीने पाय दिल्यानंतर टॉयलेटमध्ये ऑटोमॅटिक पाणी पडते, तसेच दरवाजा बंद उघड केल्यानंतर ऑटोमॅटिक पाणी पडते. यामध्ये आम्ही खाली पाण्याची टाकी बसवलेली आहे. याचा उपयोग प्रशासनाने हा प्रकल्प हाती घेतला तर सरकारी दवाखाने, शाळा, सरकारी कार्यालय, बस स्टँड, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी उपयोगात येईल. तसेच आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी प्रदूषणावर नियंत्रण मिळवले जाईल आणि दर्जा सुधारेल.